हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण वस्त्रमाळ कशी विणायची व त्यापासून वस्त्रमाळेचा हार कसा विणायचा ते पाहणार आहोत। आपण गौरी गणपतीसाठी जो हळदी आणि कुंकू लावून वस्त्रमाळ बनवतात तसा हार आपण कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी सर्वप्रथम एक गाठ देऊन घेतलेली आहे। त्यानंतर 6 चेन बनवलेले आहेत। तुम्ही 7 किंवा 8 ही चेन बनवू शकतात। आपण हा 7 आणि 8 चेनचा गॅप यासाठी ठेवणार आहोत कारण तिथे आपल्याला नंतर रेड आणि येलो कलरची लोकर रॅप करायची आहे। सर्वप्रथम मी इथे 6 किंवा 7 चेन घेणार आहेत। मी इथे 7 घेतलेले आहेत आणि 8व्या चेनला आपण वस्त्रमाळ बनवायला सुरुवात करणार आहोत। वस्त्रमाळ आपल्याला हवी तशी आपण बनवू शकतो। जर जाड बनवायचे असेल तर सुईवर 10 किंवा 12 नाहीतर 18 किंवा 17 वेळेस आपण लोकर रॅप करायची आणि नंतर वस्त्रमाळ बनवून घ्यायची। वस्त्रमाळ बनवताना कधीही हा आपला हात असतो ना तो जास्त ढिला सोडायचा नाही। मी जर व्हिडिओमध्ये जसं स्ट्रेट पकडलेलं आहे तसंच त्या चेन स्ट्रेट झाल्या पाहिजेत। आपण फिट्ट पकडून धरायचं त्यांना, त्यामुळे वस्त्रमाळ्या चांगल्या बनतात, लिची पिची बनत नाहीत। वस्त्रमाळ बनवण्यासाठी प्रॅक्टिसची गरज लागते। सर्वप्रथम नीट बनत नाहीत, जसे जसे आपण प्रॅक्टिस करतो तसे तसे ते चांगले बनत जातात। व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे तेवढे तुम्ही घेऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्तही घेऊ शकतात। प्रत्येक वस्त्रमाळेच्या मध्ये आपल्याला एक गॅप सोडायचा आहे। जर तुम्हाला जास्त सोडायचा असेल तर तुम्ही 9 किंवा 10 चेनचाही गॅप सोडू शकता। मी इथे 6 चेन किंवा 7 चेनचा गॅप सोडणार आहे। पहिल्या चेनमधून वस्त्रमाळ कधीही बनवायला सुरुवात करायची नाहीये। आपण जेव्हा वस्त्रमाळ बनवायला सुरुवात करतो तेव्हा मध्ये एक गॅप सोडायचा आणि त्यानंतर पाठीमागल्या चेनमध्ये आपल्याला तो गॅप जॉईंट करून घ्यायचा आहे। त्यामुळे वस्त्रमाळ चांगली बनते। अशा पद्धतीने मी इथे वस्त्रमाळ बनवून घेतलेली आहे। आता आपण हिचा हार कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण मधोमध नंतर एक गाठ बांधून नंतर हाराचा जो खालचा भाग असतो तयार करणार आहोत। आता इथे आपण पाठीमागे आपल्याला किती हाईट हवी, हाराची हाईट कशी बनवायची ते पाहत आहोत। जर तुम्हाला हाराची हाईट जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त चेन टाकू शकता किंवा जर तुम्हाला हाराची हाईट कमी हवी असेल तर तुम्ही कमी चेन टाकू शकतात आणि जॉईन करू शकतात। इथे जॉईंट मारून घेतलेला आहे मी। आता या ठिकाणी आपण एक जॉईंट देऊन घेत आहोत आणि वस्त्रमाळचा हार बनवायला सुरुवात करत आहोत। आता इथे मी 7 चेन बनवून घेणार आहे व 8व्या चेनला वस्त्रमाळ बनवायला सुरुवात करणार आहे। व्हिडिओमध्ये मी जशी लोकर गुंडाळत आहे सुईवर तशीच तुम्ही गुंडाळायची आहे। सर्वप्रथम जेव्हा आपण वस्त्रमाळ बनवायला सुरुवात करतो तेव्हा या नीट जमत नाहीत, त्यासाठी प्रॅक्टिसच हवी असते। आता इथे मी एक गोंडा बनवून तिथे जॉईंट करून घेणार आहे। त्यानंतर आपला हार तयार होईल।
या हाराचा उपयोग आपण गणपती, गौरी गणपती यासाठी करू शकतो, किंवा आपल्याला हवे असेल तर आपण असेच हार बनवून आपल्या घरच्या मंदिरामध्ये हे मंदिर सजवू शकतो. दिसायला हे हार खूप छान दिसतात. गौरी आणि गणपतीच्या गळ्यामध्ये तर खूप छान दिसतात. आपण बाजारातून जे कापसाचे रेडीमेड वस्त्रमाळ आणतो त्यापेक्षा जर हे असे हार बनवून आपण गौरी गणपतीच्या गळ्यामध्ये घातले तरीही चालू शकतं. हे उठूनही दिसतात आणि दिसायला सुंदरही दिसतात. गोंड्याला एक गाठ मारून घ्यायची, त्यामुळे गोंडा छान बसेल. आपला हार रेडी आहे. आता आपण रेड आणि येलो कलरने रॅप करून घेणार आहोत, म्हणजेच लोकर गुंडाळून घ्यायचे आहे. जे आपण 7-7 चेनचे गॅप सोडले होते त्या ठिकाणी हळदी आणि कुंकुवाचा कलर म्हणजेच रेड आणि येलो कलर याचा उपयोग करून आपण हळदी आणि कुंकू जसं लावतात ना वस्त्रमाळा तसं दाखवणार आहोत. सर्वप्रथम एक गाठ मारून घेतलेली आहे मी इथे आणि लोकर गुंडाळून घेणार आहे आणि नंतर शेवटी एक गाठ बांधून घेणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अशी लोकर गुंडाळू शकतात. व्हिडिओमध्ये मी आणखी 1-2 पद्धतीने दाखवणार आहे. ही झाली पहिली पद्धत. आता इथे एक गाठ मारून घ्यायची आणि आणखी एक गाठ देऊन घ्यायची, म्हणजे हे सुटत नाही लवकर. लोकर कट करून घ्यायची. हा झाला हळदीचा कलर. आता कुंकवाचा कलर म्हणजेच आपला रेड कलर इथे मी सर्वप्रथम गाठ दिलेली आहे आणि नंतर आता लोकर गुंडाळत आहे. लोकर गुंडाळून झाल्यानंतर शेवटी जिथे आपण फर्स्ट टाइम गाठ दिलेली होती त्याच ठिकाणी शेवटी जायचं आहे आणि तिथं गाठ देऊन घ्यायची आहे. ही झाली आपली दुसरी पद्धत. आणि लोकर कट करून घ्यायची. आता लोकर डायरेक्ट गुंडाळत आहे मी कुठेही लोकर ही कट केलेली नाही. डायरेक्ट मी अशीच गुंडाळून घेत आहे व शेवटी कट करून घेणार आहे. या पद्धतीने पटपट होतं. पहिल्या 2 पद्धतीला जरा जास्त वेळ लागतो. अशा पद्धतीने बनवलं तर पटपट होऊन जाईल. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व हार हळदी आणि कुंकवाचा कलर म्हणजेच या 2 कलरने रॅप करून घ्यायचा आहे. लोकर गुंडाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपला वस्त्रमाळीचा हार तयार होईल. वस्त्रमाळी कशी बनवायची ही या व्हिडिओमध्ये मी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्यानंतर हा हारही कसा बनवायचा तेही सांगितलेलं आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. अशा पद्धतीने आपला हा हार तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतो हा हार. आपल्याला जसा हवा असेल तसा आपण छोटा किंवा मोठा हार बनवू शकतो. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील